सिंधू, कोणी आहे का? सौरभ कुठे आहे? चल. कोमल, डॉक्टर सौरभनं पाहिलंस? नाही. आणि कस्तुरी? तिला पण नाही. सिंधू. अरे सौरभ कुठे आहेस? सिंधू. हॅलो हॅलो. यार काय झालं? बॅटरी गेली. माझा आहे ना फोन आणि चार्ज दे. वा, अरे वा, आहे तुझ्याकडे. लाव ना, लाव फोन लाव. कस्तुरीचा फोन? काय वेडी आहे ही मुलगी, फोन कसा विसरते? काय झालं? ते मी बहुतेक VIP रूम मध्ये विसरून आले फोन. सॉरी. सर, मी एक गाणं म्हणू का? नको. गा. हा, जुनं गाणं आहे, चालेल? नाही, जुनं नको. नाही, गा, जुनच गा आता तर. अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव. अखेरचा हा तुला सिंधू. सॉरी, माझ्या लक्षात, म्हणजे अशा वेळेला नेमकं कसं असं सुचतं ना. काय झालं, मी ऍक्च्युली सकाळी हे गाणं ऐकलं ना, तर ते डोक्यात बसलं आणि म्हणून आता मला तेच सुचतं. अगं तू थांब जरा. लिफ्ट का चालत नाहीये? सॉरी. सर, तुम्ही देवाला मानता? देव? मानता ना? मग एक काम करा, डोळे बंद करा आणि देवाचं नाव घ्या आणि डीप ब्रीदिंग चालू ठेवा. डीप ब्रीदिंग चालू राहू दे. बाबा, घाबरू नकोस वेड्या, मारतायस. काळजी करू नका, सगळी माहिती घेतली ना आम्ही. अहो, पोलीस तुमच्याच सेवेसाठी आहेत. हा, या तुम्ही. हरीश, काल निकम सरांचा फोन होता. टीप होती, साखळी चोरांची टोळी होती. कुठे पकडली? अरे हे आपल्या आनंदनगरला 3ऱ्या गल्लीत. काल हनुमंतराव पाहिजे. हनुमंतराव, काही प्रॉब्लेम? रावसाहेब, तब्येत ठीक आहे ना? माऊ कसल्या तरी प्रॉब्लेम मध्ये. प्राची, डॉक्टर सौरभ आणि कस्तुरीला पाहिलंस? हो, मगाशी ते लिफ्टमध्ये गेले. नील. हा, मेकॅनिक कुठे आहे? तो तिकडे फोनवर बोलतोय. हा. हॅलो, तुम्ही काय फोनवर बोलायला आला तिथे? नाही मॅडम, ते मला सॉरी मॅडम. 5 मिनिटात लिफ्ट चालू व्हायला हवी. ओके मॅडम. या प्लीज, लवकर बघा. हो मॅडम. बाबा, मला बाहेर यायचे, मला भीती वाटते.
सौरभ 5 मिनिटांपेक्षा जास्त अंधारात राहू शकत नाही. त्याला फोबिया आहे. कस्तुरी कुठेच दिसत नाहीये म्हणजे ती सुद्धा अडकली असणार त्याच्याबरोबर. तिला यातलं काहीच माहित नाही. सर तुम्ही ओके आहात ना? नक्की ना? बाबा 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 सर तुम्ही शांत व्हा बरं. मी आहे ना इकडे. इतकं काही नाही झालंय हो. लिफ्ट मध्येच तर अडकलोय. आणि एवढा काय घाबरायचंय अंधाराला. आपण कधीही बाहेर पडू आता इथून. मी आहे ना. काही नाही होणार. तुम्ही शांत व्हा. अजून किती वेळ लागेल? होईल मॅडम 5 मिनिटात. मी लिफ्ट मध्ये जाऊन चेक करतो. काळजी करू नका. 1 मिनिट. ही लिफ्ट बंद आहे. मागच्या लिफ्टने बघ. तुमच्याकडे इथला प्रत्येक जण आदराने बघतो. आणि मग एवढ्या क्षुल्लक गोष्टीला काय घाबरायचंय? मी आहे. शांत व्हा. बरं वाटतंय? ओके वाटतंय आता? बरं वाटतंय ना नक्की? हो. सौरभ तू ठीक आहेस? हो. डॉक्टर पालव कुठे आहेत? ओपीडी मध्ये. बर. कस्तुरी हा खरंच ओके आहे? हो. का? अगं त्याला अंधाराचा फोबिया आहे. मागे एकदा असं झालं होतं तेव्हा तो बेशुद्ध पडला होता. आणि आत्ता ही इज नॉर्मल. डॉक्टर एक मेजर गोष्ट घडली होती बघ अशी. आय थिंक त्यांना काहीतरी आठवलं असणार. काय काय? ते मला नाही सांगता येणार. मॉनिटरवर त्यांचा रिस्पॉन्स दिसला. पण एनिवे काळजी करण्यासारखं काहीच नाही. मी आहेच इकडे. काय लागलं तर मला कळव सर. येस. डॉक्टर मी तुम्हाला फोन करतो नंतर. काय झालं होतं तुला? काही नाही अगं, मी लिफ्ट मध्ये अडकलो. काय? मला सांगितलं का नाही कोणी? मम्मी सांगितलं का नाही मला कोणी? मम्मी त्याला काही झालं असतं तर? हायपर होऊ नकोस तू. कुतुमरल्यासारखं होत होतं मला. मला वाटलं तुला काहीतरी होत आहे म्हणून. मला कळलं पाहिजे ना काय घडतंय ते. मला काहीही झालेलं नाहीये. बघ मी इथे उभा आहे. शांत हो. तू शांत हो. ओके. सांगायचं इथून पुढे. हो सांगेन. तुझ्या बाबतीत जे घडतं ते मला सगळं कळलं पाहिजे. हो. त्यांना आठवलं काहीतरी. असं काय आठवत असेल त्यांना ज्याच्यामुळे ते इतके पॅनिक झाले? मला नाही माहिती. त्यांच्या आयुष्यात ना नक्कीच अशी कुठली तरी गोष्ट घडलेली असणार आहे.
जी त्यांना सांगायची नाहीये कोणाला. काय सांगत होते रे भाईंचं? त्यांना आठवलं काहीतरी. त्यांना ना तो हवालदार आठवला असणार. मम्मी इकडे थांब. काय 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 मला प्रश्न विचारायचे नाही जास्त. पूर्व कुठे आहे सांग. काय? पूर्व कुठे आहे? मला नाही माहिती. काय रे? ए शिवा, पूर्व बघायला गेला असणार. रामाया डोक्याची माणसं. सांग पूर्व कुठे आहे? इथे. इथेच. मम्मी सूर्य दिसत नाही. कळली पूर्व कुठे ते. हा अगं तू हे काय करतेस? हे बोलायचं नाही, परत करावं लागणार. जाळून टाक, जाळून टाक. ते बघ, ते बघ. अरे ए शिवा, हॉस्पिटलच्या बाहेर नेऊन जाळून टाक रे. ओरडल्याशिवाय कळत नाही तुम्हाला? शिवा, मागे वळून पाहू नको. मम्मी अगं हे हॉस्पिटल आहे तुमचं. गप्परा. तुला ना कोणाची तरी नजर लागली. मम्मी हे झालं असतं तुला तर. काय होणार आहे? तुझा बाप उठल्यावर काय उत्तर दिलं असतं मी त्याला? मम्मी हे बघ, मला काहीही झालेलं नाहीये. ओके. इनफॅक्ट कस्तुरीने आज मला काही होऊच दिला नाही. कस्तुरी होती लिफ्ट मध्ये माझ्या बरोबर. मी अडकलो तेव्हा. मम्मी तुला माहितीये, तिच्यामुळे ना आज मला परत ते सगळं आठवलं. काय आठवलं? तुला आठवतंय मला लहानपणी अंधाराची भीती वाटायची आणि मला आठवतंय कोणीतरी लहानपणी मला एका अंधाऱ्या खोलीत कोंडलं होतं. मी खूप घाबरलो होतो. मी खूप विनवण्या केल्या तरीही मला सोडलं नाही. ती रडारड, आरडाओरडा, तो अंधार, ते सगळं आठवलं मला. कोण होतं हे नाही आठवत आहे. पण मम्मी मला तेव्हा बाबांनी बाहेर काढलं होतं आणि मला तेव्हा बाबा जे म्हणाले ना तेच आज मला कस्तुरी म्हणाले. तेच. जास्त विचार नाही करायचा. हे सिंधू, ना ठीक आहे. सिंधू, एक विचारू का? डॉक्टर सौरभ बद्दल आहे? नाही. मग राहू देत. म्हणजे त्यांच्याबद्दलच आहे. विचार. ते जे पेशंट आहेत VIP रूम मध्ये, ते नक्की कोण आहेत? कोण आहेत म्हणजे? पेशंट आहेत. तसं नाही ग, म्हणजे मला विचारायचं होतं की डॉक्टर सौरभ आणि त्यांचं काही नातं आहे का? काय ना, मी गेले 2 दिवस ऑब्झर्व करतेय. डॉक्टर सौरभ खूप पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या बाबतीत. त्यांच्याबरोबर खूप पेशंटली काम करतात, काळजी घेतात. अर्थात ते सगळ्यांचीच काळजी घेतात, पण यांच्याबरोबर ना काहीतरी वेगळं आहे असं मला जाणवतंय. असं का? अगं सोड ना, ते सध्या पेशंट आहेत ना. आणि डॉक्टर सौरभ काय तसाच आहे. तू नको विचार करू. नाही ग, मला वाटतंय असं. आणि डॉक्टर सौरभ किती चांगल्या घरातले वाटतात. आणि ते पेशंट अगदी उलट. त्यांची बायको, आजूबाजूचे ते गुंड. आणि तूच म्हणाली होतीस ना की ते एकेकाळचे खूप मोठे डॉन होते. मग या अशा भयानक माणसांसाठी सर
ते बाबा आहेत. काय? सिंधू एक रिक्वेस्ट होती. तू मला रिक्वेस्ट करणार आता? ऐक ना, बोल. हे बघ, ते माझे बाबा आहेत हे हॉस्पिटलमध्ये कोणालाही कळू देऊ नकोस प्लीज. प्रॉमिस. प्रताप भाई तुझे बाबा आहेत हे हॉस्पिटलमध्ये कुणालाही कळणार नाही. काय म्हणालीस? अगं म्हणजे बाबा नाही आहेत, म्हणजे आहेत पण ते डॉक्टर सौरभचे बाबा नाही. सिंधू, तू खरं बोलतेस ना? काही लपवत नाहीयेस ना माझ्यापासून? सिंधू, कस्तुरी, तू ज्या पेशंट बद्दल म्हणतेस ना त्यांचं वय साधारण काय असेल? 45-50च्या आसपास. हा, करेक्ट. मग डॉक्टर सौरभ साधारण या वयातल्या सगळ्या माणसांना बाबाच म्हणतो. पण तू म्हणाली होतीस की ते एकेकाळचे खूप मोठे डॉन होते. हो. मग डॉक्टर त्यांच्या बायकोला मम्मी का म्हणतात? म्हणजे त्या पेशंटच्या मिसेस आहेत बरोबर, आणि डॉक्टर त्यांना मम्मी म्हणतात. हे नक्की काय नातं आहे? मम्मी जाळला मी ते. चांगलं केलंस. आणि सूरज बी बघितला, पूर्व इकडेच आहे. नमस्कार केला का सूर्याला? करून ये जा. चालो की. शिवा. जी भाई, जी भाई. ऐका, हे ना हॉस्पिटल आहे, इथे भाई छोटा भाई मला नाही चालणार. अरे आदराने बोलतो रे. नाही मम्मी, नाही. तरीही नाही. बर 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 बर. छोटा भाई बोलू नको, डॉक्टर भाई बोल. नाही, डॉक्टर भाई पण नाही, डॉक्टर. जी भाई. वेळ लागेल, सवय लागेपर्यंत वेळ लागतो रे बाबा. हा, देवा. जा शिवा जा. जळला का बघून ये जा. येतो मम्मी. आणि मागे न वळता ना. जातो का आता? मम्मी तू सांगत जा ग यांना काहीतरी. लागेल रे सवय, हळूहळू लागते. सौरभ, कशी कळेल रे यांची शेवटची इच्छा? मम्मी किती वर्ष झाली हे असेच पडून येत रे. मी कधी मागे लागले नाही, कारण आपण काय बोलतो हे यांना समजत नाही असंच समजत होतो आपण. पण आता त्यांना सगळं आठवतंय रे. शेवटच्या इच्छेसाठी थांबले असतील खरे ते. मम्मी शेवटच्या इच्छेसाठी त्यांना भूतकाळ आठवून द्यावा लागेल, आणि त्यासाठी त्यांना तेच सगळं परत आठवून द्यावं लागेल. मी करून देईन त्यांना आठवण. त्यांना ते सगळं आठवलं आणि त्यांना धक्का बसला तर काय माहित, हे आठवून त्यांना त्यांचा बदला आठवला तर. तुझा बाप बदल्याचा एकदम पक्का माणूस बरं का. डोक्याला मार लागलाय म्हणून सगळं विसरून गेलेत. पण त्यांना जर का कळलं नाही ही अवस्था कुणामुळे झालीये, तर कोमातनं उठून बदला घेतील ते. मम्मी बाबांच्या मनाची आत्ता पाटी कोरी आहे, पूर्ण कोरी. आपल्याला खूप चांगली संधी आहे त्याच्यावर चांगलं काहीतरी बिंबवायची. तुझं हे काय चाललंय बदला बिदला? समोर मुडद्यासारखा पडलेला दिसतोय ना, तो एकेकाचा वाघ आहे बर का. 15 वर्ष कुणीतरी जिवंत ठेवून मुडदा बनवलाय त्याचा. जेव्हा केव्हा बरा होईल ना, तेव्हा वाघासारखा पाहिजे मला. गोळी लागून वाचलेला वाघ आहे ना, तो माग काढून शिकार करतो. आणि तसं नाही केलं ना त्यांनी, तर जंगल फाडून खातं त्याला. असं काय आठवून देणार आहेस मम्मी तू त्यांना? 2 मिनिटं लिफ्ट मध्ये अडकून जसा गुदमरलास ना तू, तसा गुदमरतोय तो 15 वर्ष. तो हवालदार, त्याला मी विसरणार नाही आणि त्याला विसरू देणार नाही.
मम्मी मला वेळ हवाय, मी आलोच. घे की वेळ तू घे, तू वेळ घे, पण माझ्याकडे वेळ नाही. त्याच्या मेंदूपर्यंत मी त्या हवालदाराला पोहोचवणारच.